इकडचा आहे तो 5000 लिटरचा, तो 5000 लिटर प्रोसेस करतात. इकडे आहे तो छोटा आहे, तो 3000 लिटर प्रोसेस आहे. म्हणजे पाश्चरायझिंगला कसं आहे, तुम्ही रॉ मिल्क दिलेलं जातं, बरोबर आहे. त्याचं कसं आहे, सगळ्यात पहिलं टोटल बल्कचं फॅट काढलं जातं, त्याचा ॲव्हरेज फॅट बघितलं जातं, रॉ ही किती फॅटचं. आपल्याला जे कायदेशीर आपल्याला जे शरीराला फॅट लागतं तेवढंच त्यामध्ये ठेवलं. ओव्हर फॅट असणं पण हृदयाला हानिकारक आहे. ओके, त्यामुळं कसं आहे, ते त्याच्यामध्ये जेवढं घटक पाहिजे तेवढंच त्यात ठेवलं जातं. राहिलेलं आहे त्याचं आपण तूप बनवतो. पाश्चरायझिंगची प्रोसेस कसं आहे, त्याच्यामध्ये ह्युमनायझिंग. ओके, दुधाचं फॅट आणि प्रोटीन हे करायसाठी ह्युमनायझचं प्रेशर केलं. त्यांना काय आहे, तुम्ही घरातलं दूध घेतलं की ते थोडंसं वरती तवून जातं पाण्यासारखं, खाली येतं फॅटचा, आणि ते राहिलेला आहे तो थिकनेस प्रोटीनचा लागतो. त्याला तिन्हीला पण एकत्र करण्यासाठी ह्युमनायझचं यूज केलं जातं. तो जे प्रेशर दिलं जातं झाड वाजत होतं ना, तो ह्युमनायझ. पॅश्चरायझिंगचं काम एवढंच आहे की ते अबाउट 70 डिग्री सेल्सिअस ते प्रोसेस केलं जातं. फक्त त्याला टेम्परेचर आहे, कारण की का आपल्याकडे टिकवायसाठी दूध आपण अदर ॲडल्ट्रेशन काय करत नाही, जास्त दिवस टिकायचं जे आहे ते नॅचरलमध्येच चालू होतं. त्यासाठी आपल्याकडे कसं आहे, अबाउट 70 डिग्री सेल्सिअसवर पॅश्चराईज, त्याच्यामध्ये आपले एखाद दिवस आपलं दूध फक्त टिकू शकतो. त्यासाठी ते पॅश्चराईज केलं जातं. पॅश्चराईज केल्यानंतर होमो सेपरेशन हे ते केलं जातं, आणि त्याच्यानंतर पॅश्चराईज केल्यानंच किंवा प्रोसेस केल्यानंच दूध आपण बाय प्रोडक्टला पण वापरतो, शेकडला वगैरे. ओके, आणि ह्याच्यासाठीच ते उपयोगी पडतं. एखाद दिवस 24 आवर्स ते 28 आवर्स 48 आवर्स हे दूध टिकलं पाहिजे, स्पेअर राहिलं पाहिजे, बाकी काही इश्यू नाही. आता स्टीमचं जे आहे ते फक्त भट्टीला खाली पॅनला हवा पॅनलाच वापरलं जातं. आणि हे हॉट वॉटर जनरेटर हे कशासाठी आहे, ते पॅश्चराईजला दूध टेम्परेचर आणलं जातं ना, त्यासाठी हॉट वॉटर जनरेटर आपण बॉयलरच आहे. सांडपाणी आहे ATP कसं आहे, ह्याच्यामध्ये ते स्लॉट आहे, 3-4 स्लॉट आहेत. त्याच्यामध्ये डस्ट वॉटर एक येते. डस्ट वॉटर नंतर 2 दिवस प्युरिफाय, म्हणजे रनिंगमध्येच प्युरिफिकेशन चालू होते. ते कसं आहे, ATP हा कंपल्शन काय आहे, त्याच्यानंतर राहिलेलं जे स्वच्छ पाणी आहे, म्हणजे बऱ्यापैकी स्वच्छ झालेलं असते, ते पाणी हे आपण ड्रेन करू शकतो. अदरवाईज आपण कोणत्याही इंडस्ट्रीला घाण पाणी आपण डायरेक्टली नेचरमध्ये सोडू शकत नाही, ते आपल्याला हानिकारक आहे. त्याच्यामध्ये असणार म्हणजे कसं आहे, भांडी सोप म्हणजे धुवायला सोप वगैरे लागतेच ना, शॅम्पू वगैरे लागतेच, त्यासाठी त्याच्यामध्ये ते पाण्यामध्ये गेलेलं असते. त्याच्यात एक प्रकारचं आहे त्याच्यामध्ये ॲसिडच क्रिएट होत जाते. ते पाणी असते ते ॲसिडिकच असते, कारण कुठलीही घाण आली तर ॲसिडच तयार होते. त्यामुळे ते झाडांना पिकांना ते चांगलं नसते. त्याच्यानंतरून तुम्ही तर किंवा इव्हन मासे जरी नदीमध्ये गेलं तरी ते मासे जरी खाल्ले ना तर ते हानिकारक आहे. त्यासाठी न्यूट्रल करूनच आपण नदीमध्ये सोडतो, म्हणजे स्वच्छ पाणी करून सोडतो, असं आहे. हां, म्हणजे कुठल्याच प्राण्याला तो कुठल्या नेचरला आपल्याला डिस्टर्ब होणार नाही, त्यासाठी ती आपण प्रक्रिया केलेली आहे. हां, आणि त्याला जे गार करायला दूध वापरलं जातं, दूध जे प्रोडक्ट गार करायला जातं ते हायब्रिडायझेशन आहे. ते हायब्रिडी म्हणजे त्याच्यामध्ये अॅनल गार केलं जातं, त्यापासून काही आणि हे गॅस धोकाच आहे, कोणताही गॅस धोकाच असतो. पण इथं फील्डमध्ये काय नाही. तुमचा मगाशी प्रश्न होता की गार कशावरून, त्यासाठी ते IBT वापरलं जातं. फिल्टर शॉवरसारखं दिसते ना, ते प्युरिफिकेशन आहे IBTचं. त्याच्यानंतर ते IBTला चिलिंग केलं, त्याच्यानंतर ते मग आपल्याला पाहिजे ते पर्सेंटेजवर गार ठेवतो. एवढ्याला तर गार कशानं करायचं, एवढ्या ठिकाणी 50-60 हजार. बाकीचं पनीर मार्केटिंग आपलं हे तर लोकललाच आहे, बाकी बाहेर आणखी माल जातो. लोकल फर्स्ट आहे.